बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधी स्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती, धर्म व पंथांची जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा आपल्याला बघायला मिळतो. मगाशी ज्या छोट्या दिसत होत्या पवन चक्क्या त्या आता बघा कशा मोठ्या दिसतात. किती मोठ्या दिसत बघा. आता किती छोट्या दिसत होत्या त्या आता थोड्या बंद आहेत, त्या नंतर चालू करतील. हा, आमचा बॅटला किती बघा आलो आणि इकडे बंद आणि निवळ इकडचं पूर्ण समुद्री व्ह्यू आणि सगळेजण इथे आता साफ समुद्र आहे बघा. जसा बाहेर असतो फॉरेन मध्ये तसा आपला समुद्र आहे. हा, आणि स्वच्छ एकदम. आता म्हणजे पर्यटकांची पण गर्दी होत चालली आहे इथे. हे आपले गावठी आहे, गावठी चिकन. गावठी चिकन. हा हा, मस्त आहे. हे कसं आहे, रस्त्यावालं आहे थोडं, म्हणजे पलीकडे. हा हा, भातावर हां, घर स्वतः. हा जो संजय आहे तो पेंटर आहे. आपल्या दिव्यामध्ये राहतो हा, मुंबईमध्ये. आणि पूर्ण त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालू असतात कलरचे. आणि कलरचं काम पूर्ण त्यानेच केलेलं आहे. हे जे पाठीमागे या कलरला काय बोलतात, टेक्स्चर कलर, हा त्यानेच केलेला आहे. या साईडला त्याचा गणपती बसतो. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आता आम्ही कणकवलीचा निरोप घ्यायचा वेळ झालेला आहे. तर आम्ही आज सकाळी 7 वाजता लवकर उठलो, कारण आपण आता याच्यानंतर कुणकेश्वरला जाणार आहोत. त्याच्यानंतर देवगड आणि त्याच्यानंतर मग आपला जो मित्र आहे जितेंद्र कुले त्यांच्याकडे आपण रत्नागिरीला रात्री संध्याकाळी स्टे करणार आहोत. सो आता आम्ही सकाळी पहिला लवकर उठून घराची साफसफाई केली, कारण जे आपले सुनील साहेब आहेत त्यांना चावी हँडओव्हर करायची होती. साफसफाई करून आम्ही सकाळी पटकन उठून पहिलं जो आपला कोकणातला गिझर बोलतात ना, त्या चुलीवरती पाणी घेऊन आम्ही व्यवस्थित आंघोळ करून सगळे आता निघालो आहे. आणि आता एक शेवटचा निरोप घेतो इथून आपल्या या स्टेचा. तर त्यासाठी आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे, जे सुनील साहेब आहेत त्यांचा सत्कार करायचा ठरवलेला आहे. हां, तर आता सुनील साहेब आता आपल्या जो बंगल्याचा निरोप घेतो आपण, जॉब करत आहेत. आणि थोडा आता या 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला खूप पाहुणचार एकदम चांगला केला. तर त्या निमित्ताने आम्ही छोटासा आता इथून निरोप देतो, त्यासाठी आम्ही छोटासा त्यांचा सत्कार करण्याचा ठरवला आहे. तर आपले जितेंद्र कुले साहेब त्यांना एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार व्यक्त करत आहेत. टाळ्या द्या. धन्यवाद. तर चला, तर आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकातून आतमध्ये आम्ही कुठं आलो आता आपण बाजारपेठेतून कणकवली बाजारपेठ जी मेन आहे तिथून आपण परमपूज्य बालचंद्र महाराजांच्या मठाकडे जातो. ओके, हे बाजारपेठ आहे. चला, त्या निमित्ताने आपण आता बाजारपेठ बघूया. कणकवलीचा मेन बाजारपेठ. आता एवढं शांत होतं काय मार्केटमध्ये? सकाळी थोडी शांत हा ना. बाजार आहे मंगळवारचा बाजार असतो. पूर्ण सगळी बाजार म्हणून रस्ते छोटे. ट्रॅफिक जाम होत असेल ना बाजारपेठ म्हणजे मंगळवारच्या वेळेला? मंगळवारची तुम्हाला गाडी घालायलाच भेटणार नाही, 2 व्हीलर सुद्धा घालायला भेटणार नाही.
तर मित्रांनो, आपण आता कणकवलीमधील परमहंस बालचंद्र महाराज यांच्या मठामध्ये आलो आहोत. मठामधील वातावरण खूपच प्रसन्न आणि शांतमय आहे. देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे. आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे आणि भक्तांचे दुःखी निवारण करणारे बालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधी स्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती, धर्म व पंथांचे भक्त आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस बालचंद्र बाबांच्या तपश्चर्या स्थान व समाधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात नेहमीच येत असतात. मठामध्ये आपल्याला रामभक्त हनुमान आणि विठ्ठल रखुमाई आणि गुरुदत्त यांचे सुद्धा आपल्याला दर्शन घडते. मठातून बाहेर आल्यावरती जवळच आपल्याला नुकतंच बांधकाम झालेलं कणकवलीमध्ये गणेश घाट बघायला मिळते. तिथे धार्मिक कार्यसुद्धा पार पाडले जातात. पार्किंग पुढे आहे. आम्ही इथं आतमध्ये घुसवून टाकले, पण इथे जागा नाही. बघा, तुम्ही जागा बिल लावा. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली कुणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि आता तुम्हाला ह्याच्या पुढे कुणकेश्वर मंदिराचा आम्ही सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला इकडे आता जिथे आम्ही उभे आहोत, जिथे आम्ही आपली गाडी पार्किंग केलेली आहे, तर तिकडचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही आता कुणकेश्वर म्हणजे आपला महादेव याचं दर्शन घेऊन आलेलो आहे. खूप प्रसन्न वातावरण होतं. आतमधलं आर्किटेक्चर, आतलं जे काम आहे आणि तिकडचे सगळे माणसं एकदम पोलाट होते. सगळे चालले पवनचक्की पॉईंटवरती. म्हणजे इथून तुम्हाला मी दाखवतो की जसं जसं जवळजवळ जात चाललो आहे तसं त्याच्या पवनचक्क्या एकदम मोठ्या मोठ्या होत चालले आहेत. म्हणजे अर्थातच मोठ्या असतात ना त्या. अर्थातच म्हणजे खूप मोठ्या असतात. हां, आपल्याला दिसत आहेत छोट्या. हां, जसे जसे जवळ जाणार तसे तसे त्या मोठ्या मोठ्या होत राहणार. खूप एक्साइटमेंट आहे कारण मी पहिल्यांदा पवनचक्की बघायला चाललो. ते बघा पाठीमध्ये पवनचक्की. आता एवढं जवळ जात चाललं ना तसं बघा एकदम मोठा आकारात वाढत चाललेला आहे आपल्या पवनचक्कीचा.
तिथे एंट्री करताच उजव्या बाजूला भारतातील पहिलीच आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समुद्रावरील झिपलाईन बघायला मिळते. खाली इथे रेटसुद्धा लिहिलेले आहेत आणि त्याच्यासमोरच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा आपल्याला बघायला मिळतो. मगाशी ज्या छोट्या दिसत होत्या पवन चक्क्या त्या आता बघा कशा मोठ्या दिसतात. किती मोठ्या दिसत बघा. आता किती छोट्या दिसत होत्या त्या. आता थोड्या बंद आहेत त्या, नंतर चालू करतील. हां, आमचा बॅटला किती बघा आलो आणि इकडे बंद आणि निवड इकडचं पूर्ण समुद्री व्ह्यू आणि सगळेजण इथे आता किती साफ समुद्र आहे बघा. जसं बाहेर असतो फॉरेन मध्ये तसा आपला समुद्र आहे. हां, आणि स्वच्छ एकदम. आता म्हणजे पर्यटकांची पण गर्दी होत चालली आहे. इथे पार्किंगला 50 रुपये द्यावे लागतात जर तुम्ही कारने येत असाल तर. आणखीन खाण्यापिण्याची इथे उत्तम सोय आहे. आपले जे मित्र आहेत ते फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. तर मित्रांनो, दुपारच्या आता 2 वाजलेत आणि आम्ही आता देवगडच्या मार्केटमध्ये लक्ष्मी कोल्ड्रिंकमध्ये थोडासा नाश्ता केला. जसं की मिसळपाव आणि वडा होतं, कटवडा खूप अप्रतिम होता. आणि आता याच्यानंतर आम्ही आपले जे मित्र आहेत जितेंद्र कुले त्याच्या गावाला आपण जातोय रत्नागिरीला. सो आता इथून आपण निरोप घेतोय. आपला मित्र गणेश आहे ज्याने आपल्याला पूर्ण 2 दिवसामध्ये खूप सहकार्य केलं, आम्हाला कणकवली फिरवलं, त्याच्या घरी आसरा दिला. तर त्याच्यासाठी आम्ही थोडंसं त्या निमित्ताने आम्ही त्याचे धन्यवाद मानतो सगळे. तर खूप खूप धन्यवाद. परत आम्ही कधी आलो कोकण फिरायला म्हणजे हा, पण त्याने आपल्याला प्रॉमिस केलं पुढच्या ब्लॉग आपण गोव्याला बनवूया. हा, तर थँक्यू. हा, हॅपी जर्नी तुम्हाला. सर थँक्यू. हॅपी जर्नी. थँक्यू. मित्रांनो, संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही इथे 7:30 वाजता रत्नागिरीत पोहोचलो. रत्नागिरीमधील बोंडे गावात कुणबीवाडीमध्ये आपला जो मित्र आहे संजय कुले त्याच्या घरी आपण आलो आहे. आणि आमची जी राहण्याची सोय केली आहे ती या समोरची दाखवा रे. अरे ही पुढे आहे मग. कोण आहोत या आपला जो संजय फुले आहे त्याच्या अंगणामध्ये आहोत, त्याच्या घराच्या. त्या अंगणामध्ये तुळस कदाचित उद्या सकाळ तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि हे त्याचं अंगण आहे, त्याचं घर आणि हे त्याचं अंगण. त्याच्यानंतर ही पडवी आणि आतमध्ये त्याची फॅमिली आहे. तर हे आहे संजय कुले शेठ. नमस्कार. आणि ही त्याची हा त्याचा मोठा मुलगा चेतन. आणि तुझं नाव का तुझं नाव? ओके. तर हाय, तुझा बारका मुलगा. आणि हे त्याच्या वडील, संजयचे वडील. आणि मोठा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा. आणि हे संजयच्या घरातलं देवघर. आणि हे मेडल्स कशाबद्दल भेटलेत रे? कशाबद्दल? गोळाफेकमध्ये केंद्र बोंडे आयोजित. आणि हे रत्न भेटले. कोणत्या स्पर्धेत? हो का, छान घर आहे हे. घर स्वतः हा जो संजय आहे तो पेंटर आहे. आपल्या दिव्यामध्ये राहतो हा मुंबईमध्ये. आणि पूर्ण त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालू असतात कलरचे. आणि कलरचं काम पूर्ण त्यानेच केलेलं आहे. हे जे पाठीमागे या कलरला काय बोलतात?
टेक्स्चर कलर हा त्यानेच केलेला आहे. या साईडला त्याचा गणपती बसतो. गणपतीला सुद्धा आम्ही 1 वर्ष येऊन गेलो आहे. त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे. आणि पुढे ही छोटीशी रूम आहे इथे आणि आतमध्ये या साईडला बेडरूम आहे इकडे. इकडे छोटासा छोटासा bedroom, पण bedroom नाही आहे. ठीक आहे. आणि एक वेगळं इथे आहे. मनीमऊ पण आहे इकडे. हे गुड इव्हनिंग. काय नाव ठेवलं काय नाही इथं? नाव कसं आहे? नाव काय त्याचं? हे बघ त्याचं वा 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 ब्लॉगमध्ये आपलं त्याचं पिल्लू पण आलंय. किती पिलेत रे हिला? 2 आहे. अरे काय करत ना तुझ्या आईला? ब्लॉगमध्ये घेतोय. से हाय. हॅलो. लाजते. आणि इकडे ते याचा बारका मुलगा ना? हो, आला. काय नाव तुझं? विघ्नेश. कितवीला आहेस? 5वीला. कोणत्या शाळेत? कुठे शाळा? या गावातच आहे ना? लागतं. आणि हे किचन आहे. ही बहीण आहे माझी. या ताई आहेत. नमस्कार. त्या काकी आणि या त्याच्या आई आहे. नमस्कार आई. तर इकडे व्हेज जेवण बनते एका साईडला. काही जण व्हेज आहेत आणि काही नॉनव्हेज आहेत जेवणारे आता. तर नॉनव्हेजमध्ये दाखव काय काय बनवलं आहे. आई, हे आपले गावठी आहे. गावठी चिकन. गावठी चिकन. हां हां मस्त आहे. हे कसं आहे, रस्स्यावालं आहे थोडं. हम्म. म्हणजे पलीकडे. हां हां भातावर हां, मधलं. छान झालं. सुगंध छान सुटलाय. आणि तिथं आहे वडे. ते का होतं ताई? ते आपले म्हणजे बकऱ्याचं आहे. बकऱ्याचं? मटण. ओके. आणि व्हेज जेवणासाठी काय बनवलं? हे जेवण आतमध्ये किचनमध्ये. हां, भात आहे. हां हां ठीक आहे. दाखवा व्हेजसाठी काय केलं आहे. बटाटा भाजी. हां आणि मसूर भाजी पण असेल. मसूर भाजी. खूप छान. आणि पापड. हो, पापड. मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात 9:30 वाजता जेवणार आणि त्याच्यानंतर सरळ अंथरुणावर जाणार आहोत. कारण आता इथे खूप थंडी पण पडलेली आहे आणि आम्ही दिवसभरामध्ये पूर्ण कणकवली फिरलो. त्याच्यानंतर मठात गेलो होतो आणि त्यानंतर कुणकेश्वर आणि बाजूला जो बीच होता तो एन्जॉय केला. आणि त्याच्यावरती जी देवगडची पवनचक्की आहे ती सुद्धा बघायला गेलो होतो. या पूर्ण याच्या प्रवासामध्ये आज खूप थकवा आलेला आहे. तर मी आता जेवून त्याच्यानंतर आम्ही सगळे विश्राम करणार आहोत. आणि उद्या सकाळी आमचं पूर्ण रत्नागिरी फिरण्याचं नियोजन चालू आहे. गणपतीपुळे, आरेवारे बीच आणि जयगड. तर ते आम्ही फिरण्यासाठी जाणार आहोत. म्हणजे अजून तळ्यात मिळत आहे काय नक्की नाही. आता कदाचित आम्ही उद्या सकाळी मुंबईला पण निघू. तर दोघांपैकी एक ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल, पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर एवढा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हे ब्लॉग आवडल्याबद्दल हा ब्लॉग आवडल्यास या व्हिडिओला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुन्हा एकदा संजय कोलेचे धन्यवाद मानूया. धन्यवाद.